तिकडे फिरणं, दौरे करणं, तर त्याच्यावरही थोडं लक्ष द्या. कारण माझा शेतकरी जो आहे आज सर्व संपलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये काहीच उरलेलं नाही. आता तुम्ही बघा, ह्या कापसाला पडलेला कापूस आहे, हा कसा पुन्हा उभं राहू शकेल? सगळं जे काही होतं ते जे तोंडाला घास आला होता, ते सर्व घास हा आज ह्या पावसाने मिळाला. तुम्ही बघा, कापूस काहीच राहिलेलं नाही या कापसामध्ये. आणि तुम्ही जे आम्हाला भीक देत आहात, जे एकरी 3-3.5 रुपये जे भीक देतात, कृपया करून थोडं वाढून तरी द्या. कारण जे शेतकरी आमचा जो शेतकरी आहे तो काहीच राहिलेला नाही, खायला दाना नाही राहिलेला आहे. जे काही होतं त्याचं ते सर्व काही वाहून गेलेलं आहे आणि त्याची अवस्था जी आहे ती इतकी बिकट झालेली आहे की त्यांच्याकडे काही म्हणजे थोडंही काहीच उरलेलं नाही. आणि तुम्ही जे प्रचाराच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श म्हणतात, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी असंही म्हणलं होतं की माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लागला नाही पाहिजे. आणि आज त्याचा मिरचीचा देठच नाही तर पूर्ण झाड उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि फक्त झाडच नाही तर त्याचं सर्व काही जीवन जे आहे ते सगळं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि त्यासाठी कृपा करून तुम्ही थोडं शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि जे काही नेते मंडळी म्हणत आहेत की आम्ही आमचे 1 महिन्याचा पगार दिलेला आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी, तुम्ही काही दान दिलेलं नाही. आणि असंही वाटून घेऊ नका की तुम्ही जे देत आहात ते करण्यापेक्षाही मोठं दान आहे, म्हणजे सर्व काही दिल्यासारखं असं दाखवत आहे. कृपा करून त्यांच्यावरची अशी जी दया दाखवत आहात ना, ते दया दाखवू नका. जे त्यांच्या हिश्श्याचं आहे, जे त्यांचं नष्ट झालेलं आहे, जे सर्व शेतकऱ्यांचं नष्ट झालेलं आहे, ते शेतकऱ्यांना द्या. आणि त्यांचा जीव वाचला पाहिजे अशा प्रकारे काहीतरी करा. आणि ह्या शेतकऱ्यावरती एक थोड्या पद्धतीमध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आज सर्व काही बघत आहात तुम्ही, सर्व मराठवाड्यात, सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं सर्व काही गेलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी 2 शब्दामध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे की आता सरकार जे आहे, हे सरकार तर ऐकतच नाही, शेतकऱ्याला फक्त भीक म्हणून देत आहे. जी एक बॅग घ्यायला 3,500-4,000 रुपये लागतात, ती एकरी बॅगचा खर्च सुद्धा शेतकऱ्याला सरकार देत नाही. आणि आता हे सर्व पीक जे आहे ते सर्व पीक मातीमध्ये गेलेलं आहे. आणि हा जो कापूस आज आहे, हा पाहत आहात, त्या कापसाचं काहीच राहिलेलं नाही. आणि पुढेही हा कधी उभंही राहणार नाही. म्हणजे याची शेतकऱ्याची 3-4 महिन्याची जी मेहनत होती, त्याने जो हा कापसावरती खर्च केलेला होता, ते सर्व काही खर्च आज संपलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांनी सरकारला खूप विनंती केली आहे की शेतकऱ्यांना काहीतरी मदत करा, पण तुमच्याच्याने काही होत नाही. पण मी एक शेतकरी पुत्र म्हणून आता शेतकऱ्यांनी विनंती करून ते थकलेत आहे सरकारच्या पुढे, पण मी एक शेतकरी पुत्र म्हणून सरकारला तर काही विनंती करणार नाही. पण हे जे पाऊस पडत आहे, या पावसाला माझ्या 2 शब्दामध्ये विनंती करण्याचा प्रयत्न केला आहे. इतका कसा निष्ठूर झाला, तोंडचा घास पळून गेला. आता तरी वर्षा बस कर, खाऊ दे आहे वाचलं ते तर. अगोदरच माझा बाप ऋणी आहे, त्याच्या डोई कर्जाचा भार आहे, गळ्यास त्याच्या पहिलेच फास आहे. आता काय जीव घेतो कृषक सुद्धा पोरकं करतो. फक्त शेतकरी पुत्र पोरका नाही होणार, ही भरणी माये ही ओसार राहणार. दृष्टी येता सारं तुझेही मन हळहळणार, तुझ्या दृष्टी येता हे सारं तुझेही मन हळहळणार. हे मी काय केलं याचा तुलाही पश्चाताप होणार. तत्पश्चात खंत करून होणार काय, तू केलेले पाप फिटेल काय. काळ्या आईला पुन्हा दुसरा लेख मिळेल काय, तिची काळजी दुसरा पुन्हा कोणी घेईल काय. केली नाही कोणी तिची सेवा, जर या काळ्या आईची केली नाही कोणी सेवा, तर या जगतास मिळेल काय खाया मिळवा. उपासमारी होईल दुनियेत भारी, मिटेल ही मानवी हस्ती सारी. आता तरी वरुण राजा कृपा कर, कोसळणे एवढ्यावर बस कर. हा चाललेला बंद कर आणि माझ्या बळीराजाला सुखी कर.